आज आपण करमाळा तालुक्यातील संगोबा या तीर्थक्षेत्रावर या ठिकाणी हे जे महत्त्वाचं मंदिर आहे, करमाळा तालुक्यातील आदिनाथ महाराजाचं मंदिर आहे. सीना नदीच्या काठावर हे वसलेलं मंदिर आहे. पुरातन असं मंदिर या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री संत बाळूमामा यांची या ठिकाणी पालखी आलेली आहे. या ठिकाणी पालखी नेमकी कुठली आहे, हे ग्रामस्थ कुठले आहेत आणि नेमकं या ठिकाणी ते दरवर्षीच येतात, दरवेळेस येतात, नेमकं काय त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, महेश राजपूत. बरं, कुठले? लवळचा आहे मी, कुर्डवाडी तालुका माढा, जिल्हा सोलापूर. पालखी कुठली आलेली आहे? पालखी निलजगाव मधून आलेली आहे. हे 3रं वर्ष आहे. सद्गुरू संत बाळूमामा यांचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तिथं आणि आनंदोत्सवानिमित्त आम्ही हा सप्ताह करतो. आणि त्यातील आज एकादशीचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी जशी पालखी निघते तशी ह्याही वर्षी पालखी इथपर्यंत आणलेली आहे. इथून आम्ही परत निलज मंदिरात घेऊन जातो आणि तिथं सांगता होती. पालखी आणत असताना भंडाऱ्याची उधळण होती. मामांचे आश्व आहेत 3, त्यांचे सुद्धा ते कला सादर करतात. गजे आहेत. असा भरपूर उपक्रम आम्ही राबवत असतो प्रत्येक वर्षी. सप्ताहामध्ये नेमकी कीर्तन काय? हो, 7 दिवस कीर्तन आहेत आणि उद्याच्याला कीर्तनाची सांगता होणार आहे. उद्याच्याला काल्याचं कीर्तन 10 ते 12 होईल आणि सप्ताहाची सांगता होईल. त्याने औचित्य साधूनच आज पालखी काढलेली आहे. कधी बाळूमामाचं मंदिर निलजमध्ये साकारलं गेलेलं आहे आणि काय महात्म्य काय असेल? हे वर्ष 3रं आहे. गेले 3 वर्ष झालं हा अखंड हरिनाम सप्ताह आम्ही पौषवद्य एकादशीनिमित्त विशेष आनंदोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो. कारण श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या सर्व छायेखाली आम्ही सर्व भक्त भाविक किंवा भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित येतात आणि हा विशेष आनंदोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो. आणि दरवर्षी नित्यप्रमाणे ह्याही वर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षी श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची पालखी निलज गावामधून आपण श्रीक्षेत्र संगोबा इथंपर्यंत आणतो आणि मामांचं मोठ्या थाटामाटात उत्साहानं पालखीचं आयोजन नियोजन करतो आणि असंच हा कार्यक्रम भक्तिभावानं चालू आहे. किती साधारणतः ह्या सप्त्याला किती लोकांची उपस्थिती असते? महिला, युवक किंवा वयोवृद्धांची किती उपस्थिती अशी असते? कारण तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून किती लोक उपस्थित राहतात? 700 ते 1000. 700 ते 1000 लोक दररोज नित्यनियमानं संध्याकाळी कार्यक्रमाला कीर्तनाला येत असतात. आणि आज जेवढे मामांचे मंदिर आहेत, जेवढे मामांचे भक्तगण आहेत, तेवढे मोठ्या प्रमाणात मामांचं कुठलंही कार्य म्हटलं किंवा मामांचं कुठलाही सोहळा म्हटलं की त्या ठिकाणी सगळं मामांचे भक्तगण आम्ही जातो. दुसरीकडेही कुठं जरी कार्यक्रम असेल किंवा मामांचं 18 बग्गे आहेत, बग्यात हे असं काही मिरवणूक कार्यक्रम जर असतील त्या ठिकाणी आम्ही सर्वजण जात असतोय. आणि मेन मंदिर जे आहे कवे येथे आहे. कवे तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथं आहे आणि तिथं अण्णा महाराज चोपडे यांच्या संकल्पनेतून हे साकारलं आहे. आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य दादा यांच्या सर्वांची साथ असल्यामुळे हे सर्व घडून येतं. आणि हे जे भाविक आलेले आहेत ते एकाच गावचे नाहीत, कुठले आणि 5-6 जिल्ह्यातले आहेत. 5-6 जिल्ह्यातून सगळेजण येतात. मामांचा कार्यक्रम म्हणलं की त्यांच्या अंगावर शहारे फुटतात आणि मामांची प्रचिती प्रत्येकाला आल्यामुळं प्रत्येकजण इथं हजर राहतो. अशा रोज 1000-1200 लोक येतात कीर्तनाला. काय आव्हान काय कराल लोकांना? आव्हान म्हणजे सोहळ्यानिमित्त काय आव्हान कराल? मामांची या कलियुगामध्ये मामांची सेवा भक्ती करावी आणि सर्वांनी खऱ्या अर्थानं आपण मनुष्य देहाला आल्यानंतर आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्यावं आणि ते मामा करतात. हे अनुभूती आहे. मामांनी सांगितलेलंच आहे की जो करील सेवा तो खाईल मेवा. मामांची प्रचिती बरेच भाविकांना आलेली, त्यामुळं तर आले. त्यातला मी पण आहे. मला सुद्धा प्रचिती आलेली आहे, त्यामुळं मी इथं अविरत सेवा करत असतो. बाळूमामाच्या नावानं